ठरलं तर मग येणाऱ्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत। येणाऱ्या भागामध्ये खूप मोठं ट्विस्ट येणार आहे। ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती गोष्ट म्हणजे सायलीच ही खरी तन्वी आहे। हे सर्व सत्य आता सर्वांसमोर येणार आहे। सायली आणि प्रतिमा आत्या ही गोष्ट आता एक भन्नाट प्लॅन करून हे सत्य सर्वांसमोर आणणार आहेत। प्रियाला स्टोर रूममध्ये बंद केलेले असते तर नाटकी प्रिया परत एकदा कोणाला तरी जाळ्यामध्ये अडकवण्यासाठी प्लॅन करत असते, कारण कोणाचा तरी आधार घेऊन तिला स्टोर रूममध्ये बाहेर निघायचे असते। त्यामुळे ती प्रतिमाला कॉल करते, कारण प्रियाला माहीत असते मी जर प्रतिमाला कॉल केला तर प्रतिमा परत एकदा माझ्या जाळ्यामध्ये अडकणार, मला या स्टोर रूममधून काढून मला ती घरी घेऊन जाणार। कल्पनाने महादेवासाठी अभिषेक ठेवलेला असतो आणि त्याचीच पूजा करण्यासाठी कल्पनाला सुद्धा घरी बोलवलेले असते। तर कल्पना सायलीला भेटण्यासाठी रूममध्ये येते। कल्पना सायलीला म्हणते, बरेच दिवस झालं माझ्या मनामध्ये एक प्रश्न येत आहे। तन्वी ज्याप्रमाणे वागते ना त्याप्रमाणे खरंच असे वाटते की हिच्यावरती माझे संस्कार नाहीत किंवा हिच्यामध्ये माझं रक्त नाही। जर असे असते ना तर ही माझ्यासारखी मुळीच वागली नसते। मला कुठेतरी सारखा डाऊट येतो, तन्वी ही माझी मुलगी नाही। तर सायली प्रतिमा आत्याला म्हणते, तुम्हाला खरंच असं वाटते का ती तुमची मुलगी नाही? तर प्रतिमा आत्या हो म्हणते। तर सायली प्रतिमा आत्याला म्हणते, ठीक आहे, आपण प्रियाचे हे सत्यसुद्धा जगासमोर आणूया आणि खरंच ही तन्वी आहे का हे आपण सिद्ध करूया। तर प्रिया प्रतिमा आत्याला खूप मोठा प्लॅन सांगते। प्रिया प्रतिमा आत्याला म्हणते, आपण आता प्लॅन करायचा आणि प्रियाचा खरा चेहरा, तीच खरी तन्वी आहे का हे आपण सर्वांसमोर आणायचे। तर सायली आणि प्रतिमा आत्या दोघी मिळून प्लॅन करतात। तर सायली प्रतिमा आत्याला म्हणते, हे काम मी नाही करू शकत, या कामासाठी आपल्याला दोघी जणींची गरज लागेल। त्यासाठी माझ्या 2 जीवाभावाच्या मैत्रिणी आहेत, मी त्यांना कॉल करून हे सर्व सत्य सांगते। तर त्याच वेळेला प्रतिमा आत्यासमोर सायली जानकी आणि सखीला कॉल करते। सायली जानकी आणि सखीला एकमेकींना कॉन्फरन्सवर घेते। सखी जानकीला म्हणते, मला तुमची मदत हवी आहे। सखी सायलीला म्हणते, हे काय विचारणं झालं का? आम्ही तुझी मदत कधीही करायला तयार आहोत, तू सांग तरी तुला आमची काय मदत हवी आहे। त्यावर प्रिया सर्व घडलेले प्रियाचे कारस्थान दोघींना सांगते। तर दोघींना ते ऐकून खूप मोठा धक्का बसतो। तर जानकी सायलीला म्हणते, आता आमची काय मदत हवी आहे? त्यावर सायली जानकीला म्हणते, प्रतिमा आत्या म्हणत आहेत की तन्वी माझी मुलगी नाही आणि हे आता सिद्ध करायची वेळ आली आहे। माझा सुद्धा डाऊट आहे, खरंच तन्वी ही प्रतिमा आत्याची मुलगी असू शकत नाही। जर असते ना तर तिच्यामध्ये प्रतिमा आत्याचा एक तरी गुण असता। तर जानकी सायलीला हो म्हणते, अगदी तुझं बरोबर आहे, खरंच तन्वीसारखी मुलगी जन्माला येणंच हा खूप मोठा कलंक आहे। आम्ही तुझी मदत करायला तयार आहोत। तर सायली सर्व काही प्लॅन सखीला आणि जानकीला सांगते। आपण असा काही प्लॅन करूया जेणेकरून तिने स्वतः सर्व घरच्यांसमोर सांगितले पाहिजे, मी खरी तन्वी नाही, मी प्रिया आहे, आणि तिने सर्व सत्य सर्व घरच्यांसमोर सांगितले पाहिजे। तर सायली त्या दोघींना प्लॅन समजावून सांगते, आम्ही उद्या सर्वजण महादेवाचा अभिषेक करण्यासाठी बाहेर जाणार आहोत। प्रतिमा आत्या घरी येणार आहे, त्याच टायमिंगला तुम्ही घरी यायचे, रूममध्ये आग लावायची। आपण प्रतिमा आत्याची आधीच भेट प्रियाशी घालून देऊया, त्यामुळे तिला हे पण कळेल प्रतिमा आत्या घरातच आहे आणि आपण रूममध्ये आग लावूया। आणि त्याच वेळेला तुम्ही दोघींना पण यायचं आहे आणि प्रियाला आवाज देत सांगायचं आहे, प्रतिमा आत्या जळत आहे, तिला वाचव, तुझी ती आई आहे ना, ती वाचवण्याचा खरंच प्रयत्न करेल जर ती खरंच तन्वी असेल आणि प्रतिमा आत्या तिची आई असेल तर, कारण एका मुलीसमोर स्वतःची आई जळता वेळेस कोणीच पाहू शकत नसते। त्या टायमिंगला आपल्याला पाहायचं आहे, खरंच तन्वी प्रतिमा आत्याला वाचवण्याचा प्रयत्न करते का स्वतःचा जीव वाचवते। तर सखी आणि जानकी सायलीला म्हणतात, तू सांगितल्याप्रमाणे सर्व काही प्लॅन सक्सेस होईल आणि त्याप्रमाणेच आपण करूया। तर दुसऱ्या दिवशी सांगितल्याप्रमाणे सर्वजण मंदिरमध्ये अभिषेक करण्यासाठी जातात। प्रतिमा आत्यासुद्धा तन्वीला भेटते। खरं तर प्रतिमा आत्याला दया येण्याच्या ऐवजी तन्वीचा तिरस्कार येत असतो, कारण तिला पण माहीत असते ही इतकी वाईट कसं काय वागू शकते। याच गोष्टीचा प्रतिमा आत्याला पण खूप मोठा धक्का बसलेला असतो। प्रतिमा भेटल्याच्या नंतर ती बाहेर येते, तेवढ्यात तिथे जानकी आणि सखी पण आलेले असतात। प्रतिमामध्ये आणि जानकीमध्ये ठरल्याप्रमाणे सर्व काही प्लॅन होतो। प्रतिमा आणि जानकी प्रतिमा आत्याला म्हणतात,
आपल्याला सायलीला सांगितल्याप्रमाणे सर्व काही प्लॅन करायचं आहे. आम्ही रूममध्ये आग लावतो, तुम्ही मध्ये जायचं नाही, तुम्ही बाहेरच थांबायचं आहे. त्याच वेळेला आम्ही तन्वीला आवाज देतो आणि तुम्हाला वाचवण्यासाठी सांगतो. पाहूया आपण खरंच ती तुम्हाला वाचवण्यासाठी येते का तशीच मरायला सोडून देते. आता हा सर्व काही प्लॅन झालेला असतो. रूममध्ये आग लावतात आणि त्याच वेळेला जानकी आणि सखी ते पाहतात आणि मोठमोठ्याने तन्वीला आवाज देतात. तन्वीच्या रूमचा दार उघडतात. तन्वी बाहेर येते आणि रूममध्ये आग लागलेली पाहून प्रियाला खूप मोठा धक्का बसतो. तर जानकी आणि सखी म्हणतात, अगं तुझी आई प्रतिमा आत्या आतमध्ये जळत आहे, ती तुझी आई आहे ना, तिला वाचवण्याचा प्रयत्न कर, असं म्हणून खूप आरडाओरड करत असतात. पण प्रिया खूप घाबरत असते. प्रतिमा आत्याला वाचवण्याच्या ऐवजी ती स्वतःला वाचवत असते. प्रियाला काही समजत नाही नक्की काय सांगावे, काय बोलावे. प्रिया खूप घाबरलेली असते. तिलाच स्वतःचा जीव वाचवण्याचे पडलेले असते. तर जानकी प्रियाला आत ओढत असते, तू जा, प्रतिमा आत्याला वाचव, असं ती म्हणत असते. तर प्रिया जानकीला म्हणते, मी नाही जाणार, मला माझ्या आईपेक्षा स्वतःचा जीव खूप महत्त्वाचा आहे, मी कोणालाही वाचवू शकणार नाही. तर जानकी आणि सखी खूप तिला प्रेशर टाकतात आणि तिला आतमध्ये जाण्यासाठी ओढत असतात. पण प्रिया तिथेच थांबते आणि जानकी आणि सखीला म्हणते, मी नाही जाणार, ती कुठे माझी खरी आई आहे, मुळात मी तिची मुलगी नाहीच. सायली तिची खरी मुलगी आहे आणि सायलीला बोलून आणा, ती प्रतिमा आत्याचा जीव वाचेल, मी नाही वाचणार. तर हे खूप मोठं सत्य आता प्रियाच्याच तोंडामधून सर्वांसमोर आलेले असते आणि हे ऐकताच सर्वांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. तेवढ्या तिथे सायली सर्व घरच्यांना घेऊन येते आणि हा सर्व घडलेला प्रकार सर्वांसमोर आणते. आता खऱ्या अर्थाने प्रियाने सर्व सत्य सांगितलेले असते. सायलीच ही खरी प्रतिमा आत्याची मुलगी असते. खरं तर प्रतिमा आत्याला आधीपासूनच डाऊट होता की सायलीच माझी खरी मुलगी आहे, तन्वी माझी खरी मुलगी असू शकत नाही, आणि ही आता गोष्ट पटलेली असते. आणि हे ऐकताच अर्जुनसुद्धा खूप खुश होते. अर्जुन विचार करतो, हेच माझं लहानपणीचं खरं प्रेम आहे आणि सायलीच्या अंगामध्येच किल्लेदारांचं रक्त आहे. हे ऐकून सर्वजण खूपच खुश होतात. आता हे सत्य लवकरच बाहेर येणार आहे. कशा प्रकारे हे बाहेर येणार हे पाहण्यास अतिशय रंजक ठरणार आहे. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेलायकनवरती क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.